नमस्कार, रोहिणी कृषी पर्यटनात आपले स्वागत आहे। आपण मागच्या वेळी साधारणतः 9 तारखेला गुढीपाडव्याला सुरणाची लागवड केली होती आणि आता बरोबर 1 महिना झालेला आहे। त्यामुळे त्या लागवडीनंतर त्या सुरणाचं काय काय झालंय, तो किती उगवला आहे, त्याला फूल आलंय का, त्याला पानं आलेत का, त्याला देठ आलंय का, त्याला अंकुर आलेत का, ते आता आपण बघूया। चला। मागच्या वेळेस इथे आपण मोठा सुरण लावलेला होता, त्याला आता फूल आलेलं आहे। या फुलाला गंध खूप म्हणजे चांगला येत नाही, पण या फुलाची भाजी सुंदर करता येते। ह्याच्यामधला थोडासा एक भाग असतो तो काढायचा असतो। जसं केळफुलामध्ये 1-2 दांड्या काढायच्या असतात, तसंच ह्याच्यातला भाग काढायचा असतो आणि ही भाजी खूप सुंदर लागते। मगाशी आपण जसं म्हटलं की त्याला अंकुर आलेत, तर ही अंकुराची स्थिती आहे। हा इथे अंकुर आहे, हा थोडासा छोटा निघाला आहे, हा इथे आहे, या इथे आहे, तो एकदम छोटासा अंकुर आहे, हा इथे अगदी जमिनीच्या वरती आता आलेला आहे थोडासा, हा इथे दिसतोय। हे छोटे कंद आहेत जे पुढच्या वर्षी आपण सॅपलिंग करता ठेवलेले आहे। मगाशी आपण छोटेसे अंकुर बघितले, आता ही त्याची पुढची स्थिती आहे। काही मोठे कंद असल्यामुळे त्यालाच त्या मोठ्या कंदाला बारीक बारीक छोटे छोटे अजूनही कंद होते बाजूला, त्या बाजूला कंदापासून हे आलेले आहे। हा मेन मुख्य शूट आहे आणि हे बाजूचे शूट्स आहेत। इथे आता समोर तुम्हाला दिसत आहेत, तो बऱ्यापैकी आता वाढ झालेली आहे। 1 महिन्यामध्ये जे छोटे आहेत त्यांना छोटे अंकुर आलेत आणि जे मोठे कंद आहेत त्याची वाढ साधारणतः 1 ते 1.5 फूट झालेली आहे। ही आता आपण बघतातच आहे। हे जे कंद दिसत आहेत ते अगदीच आपण पुढच्या वर्षी नाही, त्याच्या पुढच्या वर्षीच्या सॅपलिंग करता ठेवले, म्हणजे 2 वर्षांनी हे वापरणार आहे। हे साधारणतः 20 ते 25 ग्रॅम एवढूसा आकार, साधारणतः 1-2 इंचाचे 3 इंचाचे असे असलेले कंद आहेत। हे बघा, हे इथे दिसत आहेत, हा इथे आलाय, ते अगदी छोटे असलेले कंद आहेत। ते पुढच्या वर्षी त्याची वाढ साधारणतः 100 ग्रॅम पर्यंत जाईल, व त्याच्या पुढच्या वर्षी तो अजून सॅपलिंग करता म्हणून आपल्याला वापरता येईल। त्यामुळे आता आपण या सुरणाचं 3 वर्षाच्या दृष्टीने प्लॅनिंग केलंय। एक जो आहे जो पुढच्या वर्षी विक्री करता असेल, एक जो आहे तो त्याच्या पुढच्या वर्षीच्या सॅपलिंग करता असेल, आणि हा जो आहे तो अजून 2 वर्षांनी सॅपलिंग करता असेल। त्यामुळे एक अन्न विकण्याकरता, एक सॅपलिंग करता, आणि एक त्याच्या पुढच्या वर्षीच्या सॅपलिंग करता, असा जवळजवळ 3 वर्षाचा आपण विचार करून हे करतो। धन्यवाद। गावो विश्वस्य मातरः, वंदे गोमातरम्। आपण 10 एप्रिलला सुरण लागवडीचा व्हिडिओ केला होता, आपण त्याला भरपूर प्रतिसाद दिला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।